नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. राज्य सरकारी कर्मचारीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित तंत्रशाळा, प्रयोगशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 5 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या आणि परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी पुनः तरतुदी लागू करण्यात आल्या आहे. मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान. शासन निर्णयानुसार सेवेत असताना शिक्षक किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता कुटुंब निवृत्तीवेतन तसेच मृत्यू उपदान देण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. रुग्णता निवृत्ती झाल्यांनाही लाभ. या निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सेवेत असताना रुग्णतेमुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना आता रुग्णता निवृत्तीवेतन तसेच सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजार किंवा आरोग्याच्या कारणामुळे सेवा सोडावी लागलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. 2005 नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा. मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी, नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी शासन निर्णयासोबत दिलेल्या नमुना क्रमांक 3 मधील विकल्प अर्ज कार्यालयात सादर करावा लागणार आहे. शासनाच्या अंशदानाची रक्कम समायोजित होणार. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले की कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्याला पूर्वी मिळालेल्या सानुग्रह अनुदान तसेच DCPS आणि NPS अंतर्गत शासनाने जमा केलेल्या अंशदानाची व्याज किंवा लाभासह रक्कम समायोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरच कुटुंब निवृत्तीवेतन लागू होईल. या निर्णयामुळे राज्यातील व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील हजारो शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेषतः NPS आणि DCPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या शासन निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धन्यवाद.